दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे आणि आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे। तर नेमकं दिल्लीमध्ये आघाडी न झाल्यामुळे आम आदमी पक्षाला किती जागांचा फटका बसला? तर आघाडी झाली असती म्हणजे काँग्रेस असो, म्हणजे काँग्रेसच तिथला तर महत्त्वाचा पक्ष, जर काँग्रेससोबत आघाडी झाली असती, जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांची, महायुती आहे भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांची, अशी जर आघाडी झाली असती आम आदमी पक्षाची, तर काय आम आदमी पक्षाची सत्ता आली असती, भाजपची सत्ता गेली असती? तर या व्हिडिओत आपल्याला पाहिजे संपूर्ण ज्या ज्या अशा जागा आहेत की जिथं आघाडी झाल्यानंतर ती विनिंग सीट राहिली असती, आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस असो, त्याचे उमेदवार विजय झाले असते, त्या सर्व जागा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहेत। तर मी रवी डोईफोडे आणि रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर 5 सकाळी 8 वाजता मतमोजणी चालू झाली आणि 10 वाजता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट केलं। म्हणजे पहा, सकाळी 8 ते 10 2च तासाचा वेळ, तर 10 वाजेपर्यंत निकाल काही एवढे स्पष्ट होत नसतात, त्याचा 100% मॅन्डेट कळत नसतो। परंतु जसं मतमोजणी चालू झाली तसंच लक्षात यायला लागलं होतं की भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त सीट मिळत आहेत, काँग्रेस 1-2 जागावर दाखवत होतं आणि आम आदमी पक्षाचा 20, 25, 30 जागा आणि भारतीय जनता पक्ष जवळपास 35, 40 जागा पाहायला मिळत होतं। आणि ओमर अब्दुल्लांनी जे ट्विट केलं ते ट्विट तुम्ही पहा, और लढो आपस में जी भर के लढो। तर पहा, आपापसात भांडण करा, जेवढं वाटेल तेवढं भांडण करा, असं ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं आणि ते ट्विट 100% खरं झालं। आणि हे ट्विट कसं खरं झालं हे आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर पहा, या दिल्ली विधानसभेमध्ये 70 जागापैकी भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळाल्या आणि आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या। तर इथे तुम्ही हा फोटो पाहू शकता, जो इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून मी घेतलेला आहे। तर आता आपल्याला मतदारसंघ पाहिजेत, अशा किती मतदारसंघामध्ये फटका बसला? तर सगळ्यात पहिले एक मतदारसंघ असा आहे की ज्या मतदारसंघामध्ये हैदराबादचे असरुद्दीन ओवैसी खासदार, ज्यांचा AIMIM पक्ष आहे, तर त्या पक्षामुळं आम आदमी पार्टीला एका जागेवर फटका बसलेला आहे। म्हणजे जर तिथे AIMIM या पक्षाने उमेदवार दिला नसता तर तिथे आम आदमी पार्टीची सीट निवडून आली असती। म्हणजे ओवैसी साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एक आशीर्वाद दिला असं आपण समजू। तर आता ती सीटचं ॲनालिसिस तुम्ही ते डिटेलमध्ये पहा। बघा, ही सीट आहे मुस्तफाबादची। तर विनिंग कॅन्डिडेट तुम्ही पाहू शकता, मोहन सिंग बिश्त, भारतीय जनता पक्ष, 85,215 मतदान त्यांना पडले। पराभूत उमेदवार आम आदमी पार्टी, आदिल अहमद खान 67,637। बघा, ह्याचा 17,578 मतांनी पराभव झाला आहे। आणि मोहम्मद ताहिर हुसेन जे आहे, मला वाटतं पहिले ते आम आदमी पक्षामध्येच होते, तर AIMIMचं तिकीट त्यांनी घेतलं आणि त्यांना तब्बल 33,474 मतदान पडलं। म्हणजे जर ओवैसी साहेबांनी हा जर कॅन्डिडेट दिला नसता तर कदाचित आम आदमी पक्षाचा जो एक उमेदवार आहे अजून निवडून आला असता। तर आता कसे की ओवैसी साहेब 2014 पर्यंत कुठं भारतात दिसत नव्हते, ते फक्त हैदराबादपर्यंत सीमित होते। परंतु जशी केंद्रामध्ये मोदी साहेबांची सत्ता आली तशी ओवैसी सगळे भारतभर फिरायला लागले। ते उत्तर प्रदेश असो, बिहार असो, म्हणजे भाजप विरोधी पक्षांचंच मतदान ते खातात, हे आपल्याला पाहायला मिळालेले। तर आता बाकीच्या सीट पाहूत। बघा, बाकीच्या अशा 14 सीट आहेत की त्या 14 सीटमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या मतांची जर आपण बेरीज केली तर जवळपास 12 ते 13 जागेवर आम आदमी पक्षाचा उमेदवार लीडिंगमध्ये आहे आणि 1 ते 2 जागेवर काँग्रेस पक्षाचा उमेदवार लीडिंगमध्ये आहे। म्हणजे दोन्ही पक्षाला काही सीट मिळाल्या असत्या आणि त्या 14 सीट जर मिळाल्या असत्या तर सत्ता बदल झाला असता, कारण भारतीय जनता पक्षाच्या 14 सीट पडल्या असत्या आणि आम आदमी पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांच्या 14 सीट्स इथे वाढल्या असत्या। म्हणजे आताच्या तुम्ही सीट पाहून घ्या। आता 22 सीट आहे, 22मध्ये जर आपण 14 सीट त्याच्यामध्ये जर टाकल्या तर 36 सीट होतात आणि 70 पैकी 36 सीट म्हणजे बहुमत झालं आणि भारतीय जनता पक्षाला इथे 34 सीट आल्या असतात। म्हणजे फार टफ कॉम्पिटिशन झालं असतं, तरी पण आम आदमी पक्षाची इथे सत्ता आली असती। परंतु काय आहे ना की आपण जशी गणितं सांगतो, हे बघा, आता मी गणित निवडणूक झाल्यावर सांगते, तर अशी गणितं 100% बसत नसतात, पण एक आपला अंदाज आहे। कारण जो काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला याचा अर्थ असा नाही की तो सगळं मतदान आम आदमी पार्टीचंच गेलं असं काही नाही, तो काही मतदान भाजपचं घेऊ शकतो। परंतु काय होतं ना, जेव्हा बघा आता मुस्लिम बहुल एरिया असू द्या किंवा जो शेड्यूल कास्टचा बहुल एरिया असू द्या, तर तिथलं जास्तीत जास्त मतदान काँग्रेसलाही पडतं, आम आदमी पक्षालाही पडतं।
आणि इथे काय होतं की ते जास्तीत जास्त मतदानाची फूट होत आहे. काही मतदान काँग्रेसकडे जात आहे, काही मतदान आम आदमी पक्षाकडे येत आहे आणि ह्या मताच्या फुटामुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होण्याची जास्त शक्यता आहे. आणि कधी काय होतं ना, काही असे माणसं असतात की ज्यांचं ठरलेलं नसतं कुठं मतदान टाकायचं, ते फक्त हवा बघून टाकतात. म्हणजे त्यांना वाटतं की आपलं मत वाया नाही गेलं पाहिजे. आणि जेव्हा अशा आघाड्या होतात तेव्हा एक हवा होते पक्षाची आणि त्या हवेतलं मतदानसुद्धा मिळू शकतं. म्हणून इथे माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की जसाच तसं जर काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला नसता तर जसाच तसं आपला मतदान गेलं असतं, किंवा एखाद्या ठिकाणी जर आपचा उमेदवार उभा नाही तर ते जशाच तसं काँग्रेसला आलं असतं असं होऊ शकत नाही, परंतु त्याची शक्यता जास्त आहे. तर आता पहा, जवळपास अशा 14 सीट्स आहेत की त्या 14 सीट्समध्ये जर ह्यांनी आघाडी केली असती तर त्याचा तिथं निश्चित फायदा झाला असता. आता मी तुम्हाला 14 सीट पूर्णपणे दाखवतो. तर त्या 14 सीटचा मतदारसंघ आणि त्याचं मतदान तुम्ही पाहू शकता. आता पहा, ही न्यू दिल्लीची सीट आहे अरविंद केजरीवाल यांची. अरविंद केजरीवाल यांचा तुम्ही पाहू शकता 4089 मतांनी पराभव झाला. आणि संदीप दीक्षित जे आहे, म्हणजे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र, त्यांना 4568 मतदान पडलेले. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या मताची बेरीज केली असती तर केजरीवाल निश्चितपणे इथून निवडून आले असते. दुसरा मतदारसंघ तुम्ही पाहू शकता इथे जंगपुरा. उपमुख्यमंत्री होते मनोज सिसोदिया दिल्लीचे, त्यांचा फक्त 675 मतांनी पराभव झाला आहे. आणि इथे सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे सुरी हे आहेत त्यांचं मतदान आणि मनोज सिसोदिया यांचं मतदान जर आपण एक केलं असतं तर इथे आम आदमी पार्टीची सीट निवडून आली असती. तिसरा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे, ग्रेटर कैलाश. म्हणजे हा दिल्लीतला अतिशय श्रीमंत लोकांचा मतदारसंघ आहे. इथे फक्त श्रीमंत लोकच मतदान करतात. आणि इथे तुम्ही पाहू शकता की प्रसिद्ध आम आदमी पार्टीचे उमेदवार जे सौरभ भारद्वाज आहेत यांचा 3188 मतांनी पराभव झालेला आहे. आणि गर्वित संघवी हे जे काँग्रेसचे आहेत त्यांना 6711 मतदान. ह्या दोन मतदानाची बेरीज केली असतील तर सौरभ भारद्वाज निवडून आले असते. त्याचा पुढचा मतदारसंघ तुम्ही पाहू शकता की मणिपूर. इथं पण तोच इफेक्ट तुम्ही पाहू शकता, आम आदमी पक्ष निवडून आला असता. पुढचा मतदारसंघ मालवीय नगर. इथं पण आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती हे निवडून येऊ शकत होते. त्याचा पुढचा बादली हा मतदारसंघ पाहू शकता, आम आदमी पार्टीचे अजेश यादव इथे निवडून येऊ शकत होते. त्याचा पुढचा मतदार छत्तरपूर. इथे आम आदमी पक्षाचे तन्वर हे निवडून येऊ शकत होते. त्याच्या पुढचा मतदारसंघ कस्तुरबा नगर. इथे पहा, काँग्रेस लीडिंगवर आहे. काँग्रेसचे अभिषेक दत्त इथं निवडून आले असते. म्हणजे बघा, ही एक सीट आहे जी की काँग्रेसला मिळाली असती. तर इथे आम आदमी पक्षाचे उमेदवार 3 नंबरला आहेत. दोघांच्या बेरजेचा जर आघाडी झाली असती तर निश्चित इथे फायदा झाला असता. पुढचा मतदारसंघ मेहरुली मतदारसंघ. आम आदमी पक्षाचे महेंदर चौधरी 1782 मतांनी फक्त पराभूत झालेत. आणि तुम्ही पुष्पा सिंग पाहू शकता, काँग्रेसच्या 9338 मतदाने. दोघांची बेरीज झाली असती तर आम आदमी पक्षाची सीट निवडून आली असती. पुढचा नांगलोई जाट मतदारसंघ आहे. इथे पण हेच आहे, आम आदमी पक्षाचे जे रघुविंदर आहेत ते निवडून आले असते जर आघाडी झाली असते. पुढचा राजेंद्र नगर. इथे आम आदमी पक्षाचे दुर्गेश पाठक तुम्ही पाहू शकता, हे इथे निवडून येऊ शकत होते. पुढचा मतदारसंघ आहे संगम विहार. इथे दिनेश आम आदमी पक्षाचे निवडून येण्याची शक्यता होती जर आघाडी झाली असती. आता पुढचा मतदारसंघ पहा, तिमरपूर मतदारसंघ. इथे सुरेंदर पालसिंग आम आदमी पक्षाचे यांचा पराभव झालेला आहे. मतांची जर बेरीज झाली असती तर ते निवडून आले असते. पुढचा मतदारसंघ तुम्ही पाहू शकता त्रिलोकपुरी. त्याच्यामध्ये अंजना पारच्या आम आदमी पक्षाचा फक्त 352 मतांनी पराभूत आहे. जर आघाडी झाली असती तर त्यासुद्धा निवडून आल्या असतात. याचा अर्थ तुम्ही इथे पाहू शकता की जवळपास मी 14 मतदारसंघ तुम्हाला सांगितले, तर 14 पैकी एक मतदारसंघ जिथं काँग्रेस 2 नंबरला आहे आणि आम आदमी पक्ष 3 नंबरला आहे. म्हणजे किमान आघाडी केली असती तर 100% आपण सांगू शकत नाही, पण आपला एक अंदाज आहे की निश्चित काठावर तरी आम आदमी पक्षाची सत्ता आली असती. काँग्रेसला सुद्धा 1-2 आमदार मिळाले असते. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला समर्थन करण्यासाठी जॉईनचं बटन दाबू शकता, थँक्स बटन दाबू शकता.
दोन्ही शक्य नसल्यास व्हिडिओ सोशल मीडियावरती फॉरवर्ड करा आणि व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा. एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते, म्हणून तुमचं लाईक महत्त्वाचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.